अनिता भोसलेचा सर्वांना नमस्कार। वपू काळे यांच्या 92व्या वाढदिवसानिमित्त साहित्य संपदा आयोजित वपूर्वाई 92 कथांचे वाचन या उपक्रमाअंतर्गत मी श्रीमंत रघुनाथराव पेशवे या कथेचं अभिवाचन करीत आहे। प्रत्येकाने चमकून पाहावा असा प्रकार, त्याप्रमाणे प्रत्येकजण थांबत होता, पुन्हा पुन्हा बघत होता। आता घोडा हा प्राणी थकून बघत राहावा असा आहे का? हा काही दुर्मिळ प्राणी आहे का? तरी जाणारा येणारा थांबत होता, पुटपुटत होता, कारण कुणी कोठे दिसावं याचे काही संकेत आपोआप तयार होतात। उद्या एखादा भटजी सोहळ्यासहित गाभाऱ्याऐवजी थिएटरात भेटला तर? अगदी तसाच प्रकार घोड्याच्या बाबतीत घडला होता। खरं तर घोडा हा प्राणी कुणी पाहिला नाही असा माणूस सापडणं अशक्य। आजवर व्हिक्टोरियाला जोडलेले घोडे सगळ्यांनी बघितले होते। घोड्यावर त्याहून जास्त माया करणारी माणसं मुद्दामून घोडे पाहायला महालक्ष्मीला नेमाने जातात। इतकेच नव्हे तर घोडी पुढे दामटायचाही प्रयत्न करतात। म्हणूनच घोड्याने कुठे कुठे दिसायला हरकत नाही हे ठरल्यासारखे झालं होतं। पण हा एक घोडा वेगळाच। मेयर आणि कमिशनर यांच्या गाड्या जिथं उभ्या करतात त्याच्या पलीकडे कार पार्कमध्ये एका अष्टकोनी खांबाला हा घोडा बांधलेला होता। राजवाड्याच्या पागाशाळेत शोभावा असा घोडा, तुकतुकीत लकलकीत कांतीचा करड्या रंगाचा घोडा, अंगावर लाल चुटूक रंगाची मखमलीची झूल, त्या मखमली आवरणावर खोगीर आणि पट्टे पॉलिशने लकलकत होते, रिकीप चमकत होत्या। डोक्यावरचा तुरा आणखीनच शान वाढवून होता। पाहणाऱ्यांची नजरबंदी होत होती ती दोन कारणांनी, एक त्या घोड्याचा रुबाब पाहून आणि दुसरी गोष्ट म्हणजे घोड्याला प्राणापलीकडे जपणाऱ्या त्या मावळ्याला पाहून। होय, तो एक मावळा होता, शिवकालीन व पेशवेकालीन काळातला, तसाच पेहरावातला, घोड्याला खरार करीत तो उभा होता। घोड्याचा तो डौल रुबाब पाहिल्यावर मेयर आणि कमिशनर यांच्या मोटारीही केविलवाण्या वाटत होत्या। अनेक बघ्यांपैकी एकानं विचारलं, घोडा कुणाचा? कमरेत वाकून मुजरा करीत तो म्हणाला, श्रीमंतांचा। श्रीमंत कोण? याच ऑफिसात चाकरीला आहेत। कोण पण? श्रीमंत रघुनाथ पेशवे। रघुनाथ पेशवे नव्हे, श्रीमंत रघुनाथ पेशव्यांचं काय करायचं असा साहेबाला प्रश्न पडला होता। तो हुशार होता, हेच त्रासदायक होईल असं वाटत होतं। इंटरव्ह्यू घेतला तेव्हा खरं तर हे कुणाला जाणवलं नव्हतं, कारण प्रश्न विचारणारेच तेव्हा विसरून गेले होते। एकही प्रश्न त्याने जमिनीवर पडून दिला नव्हता। केवळ इंजिनिअरिंगची त्याला खडानखडा माहिती होती असे नाही, तर ज्याला जनरल नॉलेज म्हणतात त्यातही तो बहुश्रुत होता। इंटरव्ह्यूच्या वेळी त्याने जगातल्या इतर माणसांचा दाखला न देता प्रत्येक विषयात स्वतःची भूमिका काय आहे हे आवर्जून सांगितलं होतं। खोलीत पाऊल टाकताच तो इतर उमेदवारांपेक्षा निराळा आहे हे पेहरावावरूनच सगळ्यांच्या लक्षात आलं। तंग सुरुवात, पायात चढाव, वर झब्बा आणि त्यावर मखमलीचे जाकीट। युअर नेम प्लीज? तो म्हणाला, श्रीमंत रघुनाथ पेशवे। सुरुवातीला हा चेष्टेचा प्रकार असावा असं काहींना वाटलं, पण श्रीमंत गंभीर होते। मुलाखत घेणाऱ्या ऑफिसर्सने एकमेकाकडे पाहिलं। एकाने हसत विचारलं, रघुनाथ पेशवे म्हणजे? थोरल्या बाजीरावांचे घराणे। काय सांगता काय? गादीची शपथ, श्रीमंत गंभीर होत म्हणाले। कुणीतरी जास्त कुतूहलानं विचारलं, पेशव्यांपैकी आणखीन कोण कोण आहे? आम्ही एकटेच आहोत। चुलत घराणी बरीच आहेत। साहित्याबद्दल थोडं प्रेम असलेल्या एका ऑफिसरनं विचारलं, रणजित देसाईंची स्वामी कादंबरी वाचली आहेत? त्यातील पुष्कळचा तपशील आम्हीच देसाईंना पुरवला आहे। मुलाखत देणारा आणि घेणारा दोघेही पेशवाईत बुडाले व बाहेरच्या इतर उमेदवारांचं मुलाखत न देता शिरकाण व्हायचं या भीतीने दुसऱ्या ऑफिसरने विचारलं, तुमची कॉलेजमधली करिअर एवढी ब्राईट असताना तुम्ही म्युनिसिपालिटीत अर्ज का केलात? आमच्या घराण्याची तशी पद्धत आहे। आय हॅव नॉट फॉलोड यू। बलवान राष्ट्रात मदतीची गरज नसते। आमच्या पूर्वजांनी नेहमी गरजू देशांना आपल्या तलवारीचे अभय दिले होते। आता काळ बदलला आहे, युद्धाची रीत पण बदलली आहे, पण महाराज तत्वे तीच अबाधित आहेत। महाराज या संबोधनाने चमकून सगळ्यांनी एकमेकाकडे पाहिलं। श्रीमंत पुढे म्हणाले, क्षमा असावी, आम्हाला 11 ठिकाणाहून मानाच्या सुपाऱ्या आल्या होत्या। टेल्कोपासून लार्सन टुर्बोपर्यंत खलिते
आले होते. मनात येते तर आम्ही कुणाच्याही सेवेत रुजू झालो असतो, पण यस, गो अहेड, क्षमा असावी. द ला ध की ध ला ध ह्या घोळात न पडता साहेबांनी मान हलवली. थोरले महाराज म्हणाले, तुमचे ज्ञान, तुमची सचोटी, तुमचा प्रामाणिकपणा, तुमचा निर्भीडपणा, ह्या सर्व गुणांची आवश्यकता कोणत्याही खाजगी व्यवसायाला नाही. ज्या ज्या कार्यालयातून ह्या अशा गुणांना ओहोटी लागलेली आहे, अशा कोणत्याही ठिकाणी सेवेत रुजू व्हा आणि पेशव्यांची दिगंत कीर्ती सार्थ करा. महापालिकेच्या सेवेत एवढ्यासाठी आम्ही आलो. पण इथं तुम्हाला स्केलसुद्धा खाजगी कंपन्यांपेक्षा. पण त्या ऑफिसरला श्रीमंतांचा आवेश पाहून वाक्य अर्ध्यावर सोडावं लागलं. श्रीमंत म्हणाले, थोरल्या बाजीराव महाराजांना निजामाने त्या काळात कितीतरी परहागणे देऊ केले होते, पण त्यांचे इमान होते शाहू महाराजांशी. आम्ही त्याच घराण्याचे नाव लावित होतो. आम्हास वेतनाचा मोह नाही, आम्हास वेतनाची गरजही नाही. एवढे गजाननाने दिले आहे. गरज पडेल तिथे उडी घ्यायची हे घराण्याने शिकवले. नगरपालिकेत आम्ही आल्याशिवाय तिला कुणी तारणार नाही, म्हणून आम्ही आलो. सेवा करायची संधी दिलीत तर काहीतरी कार्य करून दाखवू ह्या उमेदीने. ओके, यू कॅन गो. तेवढ्यात कुणाला तरी हा इंटरव्ह्यू फारच सौम्य झाल्यासारखा वाटला. आपल्या बरोबरीचे अधिकारी उमेदवाराच्या पेहरावामुळे आणि भाषेमुळे गोंधळले आहेत असं वाटलं. त्या एकट्याने मग पुस्तकी प्रश्न विचारून श्रीमंतांना सळो की पळो केलं. पण ते सगळे वार श्रीमंतांनी वरच्यावर परतवले. काही निष्पन्न होत नाही म्हटल्यावर प्रश्नांचा भडीमार करणारा म्हणाला, इट्स ऑल राईट. श्रीमंत केबिनच्या दरवाजापर्यंत आले. खुणेची टाळी वाजवली. त्याबरोबर विणलेल्या रुमालाखाली झाकलेलं एक ताट घेऊन मावळ्याच्या वेशात एक सेवक हजर झाला. त्या सेवकाने ते ताट सगळ्या ऑफिसरच्या मध्ये ठेवलं. ताटावरचा रुमाल काढून घेतला आणि नम्रपणे कमरेत वाकत पुढे पाठ न दाखवता उलटा चालत तो केबिनच्या बाहेर पडला. व्हॉट इज धिस नॉनसेन्स? श्रीमंत म्हणाले, ही लक्ष्मी आहे. सरकार स्वारीने तिचा अवमान करू नये. अहो, पण आमच्या पेशवे घराण्याची ही परंपरा आहे. वडीलधाऱ्या माणसाला आम्ही जेव्हा भेटायला जातो तेव्हा रिक्त हस्ते कधीच जात नाही. थोरल्या महाराजांनी हे अस्सल चांदीचे घडवलेले 1001 रुपये आहेत. एवढं बोलून श्रीमंत खाली मान घालून उभे राहिले आणि तिथं एक फार मोठा पेच निर्माण झाला. त्या सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहत श्रीमंत म्हणाले, आपण फक्त एकदा या तबकाला स्पर्श करावा आणि हे धन थोरल्या महाराजांच्या नावे मेयर्स फंडात जमा करावे. हे खरं तर आपल्याला का सुचू नये याचा प्रत्येकजण विचार करीत असताना श्रीमंत बाहेर पडले. नेमणूक झाली त्या दिवशी श्रीमंत घोड्यावरून आले आणि त्या दिवसापासून ते एक कौतुकाचा कुतूहलाचा विषय झाला. आमच्या आसनाचा बंदोबस्त आपण केला असेलच. मस्टरवर सही करता श्रीमंतांनी चौकशी केली. दुपारपर्यंत करतो उत्तर मिळालं. तोपर्यंत आम्ही काय करावे या प्रश्नाला काही उत्तर नव्हतं. नेहमीच कारण सांगत ओ यस म्हणाले. पोस्ट सँक्शन झाली आहे, फर्निचर सँक्शन व्हायचं आहे. श्रीमंतांनी विचारलं, आम्हीच आमची व्यवस्था करून घ्यावी काय? उत्तमच, परस्पर काम होतंय म्हटल्यावर ओ यस खुश झाले. श्रीमंत तातडीने बाहेर पडले. 2 तासांना हातातलं काम टाकून पाहत राहावा असा प्रकार घडला. 5 फूट बाय 5 फूट असा एक काश्मीरी गालीचा तुकडा एका नोकराने जमिनीवर पसरला. त्याच्यावर मखमलीचा गोंडे सोडलेला लोट ठेवण्यात आला. एक उतरता टेबल, छान तासून ठेवलेले बोरू, शाईची बाटली आणि शाई सुकवण्यासाठी वाळू. बैठकीची व्यवस्था करून घरावर माणसं निघून गेली आणि मग श्रीमंत आसनस्थ झाले. मीटिंग संपवून आलेल्या इंजिनियर साहेबांना आपल्या खात्यात तेवढी गर्दी का हे समजेच ना. पाहतात तो श्रीमंतांच्या बैठकीपासून त्यांना पाहायला रांग. साहेबांना पाहतात श्रीमंत तत्परतेने उठले आणि कमरेत वाकत त्याने पेशवाई थाटाचा मुजरा केला. केबिनमध्ये गेल्यावर श्रीमंतांना आमंत्रण आलं. आपण? महाराजांनी आठवण केली का? साहेबांना हसावं की रडावं कळेना. आपण ह्याच्या पद्धतीने ऑफिसात बसणार का? श्रीमंत म्हणाले, परंपरेने आमची बैठक हे ऑफिस आहे. महाराजांना आमचे नम्र निवेदन आहे की त्याने चाकराचे इमान पाहावे, बुद्धीचा कस पाहावा, कामाची तत्परता पाहावी, सेवक बसतो कसा हे पाहू नये. साहेबांनी पाहिलं. श्रीमंत खाली मान घालून उभे होते. चेहरा अत्यंत नम्र होता. त्यात ज्येष्ठामस्करीचा लवलेश नव्हता. क्षणभर साहेबांना वाटलं खरोखरच या माणसाच्या विक्षिप्त वाटणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं.
तो कामात कसा आहे ते पाहावं, त्यात कुठे सापडला तर उत्तमच. यू कॅन गो. दुसऱ्या दिवशी श्रीमंताच्या बैठकीची शान आणखीन वाढली. तिथं हुक्का आला, चकाकणारी पीकदाणी आली आणि एक तांब्याच्या लखलखीत तांब्या आला. तांब्याचीच पिण्याची भांडी आली. श्रीमंत कामावर येऊन स्थानापन्न झाले की नानासाहेब फडणवीसाप्रमाणे बैठक घालून बसत. त्यांचं हस्ताक्षर सुबक होतं, वळणदार होतं. श्रीमंत एकदा कामाला लागले की अवांतर गोष्टी करत नसत, 1 मिनिट वाया घालवीत नसत. बरोबर 12:30 वाजता 4 कप्प्यांचा चकचकीत टिफिन येत असे. त्यानंतर पान. 3 वाजता पेलावर दूध. मधून मधून कॅन्टीनमधून हुक्क्यासाठी विस्तव येत असे. साहेब केबिनमधून बाहेर पडले की श्रीमंत तत्परतेने उठून दरबारी मुद्रा करीत. पहिल्यांदा साहेब अंगावर पाल पडावी असे गोंधळले. दुसऱ्या वेळी ते फारच कामात होते. तिसऱ्यांदा तो प्रकार घडल्यावर साहेबांनी त्यांना बोलावून घेतलं. तुम्ही हे जाता येता नमस्काराचं काय खोड मांडलं आहे? सरकाराने हे कसूर झाली असल्यास माफी करावी. अहो, साहेबांना नाव आठवलं, पण पेशवे म्हणावं की श्रीमंत इथं ते अडकले. कमरेत वाकत श्रीमंत म्हणाले, पेशव्यांच्या दरबाराचे रक्त आणि घराण्याची शिस्त ह्याने हा देह बांधलेला आहे. आपण आमचा मुजरा स्वीकारला नाही तर चाकरास कडेलोट केल्याचे दुःख होईल. अहो, दिवसा काठी 25-30 वेळा मेयरकडे, कमिशनरकडे मला जावं लागतं. आता प्रत्येक वेळी जर तुम्ही मुजरे करत राहिलात तर स्वारींना आमची विनंती आहे की त्यांनी आमची बैठकीची व्यवस्था अन्यत्र करावी. नाहीतर काय? अभय असेल तर सांगतो. क्षणभर साहेबांना या विधानाचा बोध झाला नाही. त्यांनी अंदाजानं बोला अशी खूण केली. स्वारींनी आपल्या जाण्या येण्याचा मार्ग बदलावा, पण सेवकास मुजऱ्यापासून वंचित करू नये. नोकरीत लागल्यापासून 8व्याच दिवशी श्रीमंतांनी वाहन भत्ता मिळावा म्हणून अर्ज केला. ओएसनी त्यांना बोलावून विचारलं, तुमच्या वाहनाचा RTO रजिस्टर क्रमांक लिहावा लागेल, तो कुठं आहे? श्रीमंत म्हणाले, घोड्याला क्रमांक देतात तो रेसच्या वेळी, हा रेसचा घोडा नाही. म्हणून मला ते माहीत होतं. तुमच्या ह्या अर्जाचा काहीही उपयोग नाही. घोडा हे वाहन होऊ शकत नाही, तेव्हा त्याला भत्ता मिळायचा नाही. आम्ही ह्यासाठी कोणास भेटावे? कमिशनरला भेटलात तरी उपयोग नाही. आम्हाला भेटण्याची अनुज्ञा असावी, त्यासाठी सुद्धा परवानगी काढावी लागेल. श्रीमंत गप बसले, पण त्यांनी मनाशी नक्की काहीतरी ठरवलेलं होतं. ते आपल्या बैठकीवर येऊन बसले, पण कामात लक्ष लागणं कठीण होतं. अस्थिर मनानं त्यांनी हुक्का जवळ केला. पायात चढाव, त्याच्यावर सुरवार, वर जोधपुरी कोट, डोक्याला रेशमी तोफा, अशा थाटात कमरेत वाकून दरबारी मुद्रा करणाऱ्या व्यक्तीला पाहून कमिशनर क्षणभर थबकले. त्या माणसाच्या मागे एक मावळा उभा होता. त्याच्या हातात एक तबक होतं, त्यावर विणलेला रुमाल होता. केवळ कुतूहलाने कमिशनरांनी काय हवंय म्हणून विचारलं. सेवकास 2 मिनिटे मुलाखतीची संधी हवी आहे, या. श्रीमंत तातडीने आत गेले. सेवकाने कमिशनरच्या टेबलावरती तबक ठेवलं, रुमाल काढून घेतला. हे काय? त्या सगळ्याचा अर्थबोध न होऊन कमिशनरने विचारलं. थोरल्या महाराजांनी दिले आहे. कोण थोरले महाराज? आमचे तीर्थरूप श्रीमंत माधवराव पेशवे. आपण? मी आपला चाकर. कमिशनरना जरा गंमत वाटली. कामावर आल्या आल्या ही करमणूक जरा बरी होती. आय एम नॉट एबल टू फॉलो. आम्ही नगरपालिकेचे चाकर. सेवेत रुजू होऊन महिना व्हायचा आहे. काही कर्तबगारी करू दाखवू अशी उमेद उरी बाळगून इथे आलो आहोत. पण बोला. सरकारतर्फे एक अर्ज आहे. पुढे आम्ही थेट आपल्या दरबारात दाखल झालो. याबाबत अभय असावे. इतर अधिकाऱ्यांनी आमची दखल घेतली असती तर आम्ही सरकारांना तकलीफ दिली नसती. ठीक आहे. मुंबईसारख्या सुजलेल्या शहरात वाहतूक ही पायी प्रजाजनांचे किती हाल होतात ते स्वारींना माहीत आहे. वाहनासाठी हजारो रुपयांचा खर्च करूनही वाहनांचा भरोसा राहिलेला नाही. महापौरांची वाहनही त्याला अपवाद नाही. म्हणून आम्ही आमच्या अश्वशाळेतला एक अत्यंत सुलक्षणी अश्व कमिशनरांना ताबडतोब सगळं आठवलं. त्यांनी स्वतःला जिथं कार पार्क आहे तिथं कधीच जावं लागत नसे, पण तिथं बांधण्यात येणाऱ्या घोड्याबद्दल आणि एकूण पेशवे प्रकरणाबद्दल त्यांना ड्रायव्हरकडून सगळं समजलं होतं. मग दरबारच्या कामासाठी, बांधकामावरील देखरेखीसाठी आम्ही घोड्यावरूनच जा-ये करतो. तेव्हा अर्ज असा, वाहनासाठी इतरांना देण्यात येणारा भत्ता आम्हास मिळावा. मग अडचण काय आहे? घोडा वाहनात जमा होत नाही म्हणून वाहन भत्ता देत नाही म्हणतात.
तेवढ्यात चीफ अकाउंटंट आल्याची वर्दी मिळाली. ते अगदी वेळेवर आले होते. आता आत येण्याची परवानगी मिळताच ते आत आले. आल्याबरोबर रुपयांच्या चकचकीत नाण्यांनी भरलेल्या ताटाकडे त्यांचं लक्ष गेलं. मग ते श्रीमंतांकडे बघत राहिले. यांना ओळखता का? कमिशनरने विचारलं. चीफ अकाउंटंटने नाही म्हटल्यावर कमिशनर म्हणाले, हे पेशवे. श्रीमंतांनी कमिशनरची चूक सुधारली. कमरेत वाकून ते म्हणाले, आम्ही श्रीमंत रघुनाथराव पेशवे. कमिशनर म्हणाले, ह्यांचा एक घोडा आहे, कार पार्कमध्ये बांधतात तो ना? मी पाहिलाय तो ह्यांचा का? ह्यांचाच. त्यांना आता त्यासाठी अलाउन्स हवाय. ते कसं शक्य आहे? का बरं? तशी प्रोव्हिजनच नाही. चीफ अकाउंटंटने छापलेलं उत्तर दिलं. श्रीमंत नम्रपणे स्पष्ट बोलतो, त्याचे अभय असावे. कमिशनरना एकूणच पेशव्यांची गंमत वाटायला लागली. ते म्हणाले, मोकळेपणी बोला. त्या दोघांकडे नजर टाकून श्रीमंत कमिशनरना म्हणाले, सरकार, आपण इथले मुक्त्यार, हे साहेब इथले काय ते कोषाध्यक्ष. कोषागार यांच्या मुक्त्यारीत असेल, पण त्यांनी निव्वळ आपल्या हुकुमाची तामील करायची आहे. जमणार नाही असे म्हणायचा अधिकार हे आपल्याकडे कसा घेऊ शकतात? चीफ अकाउंटंट काहीतरी ताडकन बोलणार तोच कमिशनर म्हणाले, पेशवे, महापालिका ही एक यंत्रणा आहे. काही ना काही नियमांचं बंधन या यंत्रणेला आवश्यकच नाही का? हुजूर नम्र आहे, सेवेने बद्ध आहे. तरी सांगू इच्छितो, नियमासाठी जिथे माणसांना राबावे लागते तिथे असंतोष निर्माण होतो. माणसाचे कर्तृत्व फुलवतील, आनंद वृद्धिंगत करतील असेच शासनाचे नियम हवेत. कर्तव्याकडे पाठ फिरवणाऱ्या माणसांना जसे ते बंधनकारक ठरतील, त्याप्रमाणे ते कर्तव्यदक्ष माणसाच्या पाठीशी पण उभे राहायला हवेत. परंपरेने आम्ही घोडा हे एकच वाहन पिढ्यानपिढ्या वापरत आलो. आम्हास त्यासाठी भत्ता मिळायलाच हवा. अकाउंटंट म्हणाले, पण घोडा हे वाहन. पण महाराज, घोडा वाहन का होऊ नये? जिथे मोटारीची सक्ती अश्वशक्तीत मोजली जाते तिथे. ठीक आहे, आपण स्पेशल केस करता आली तर पाहू. साहेब, आपण इतर ऑफिसर्सकडे मधून स्टेटमेंट मागतो, मग अलाउन्स देतो. तिथे पेट्रोल कन्झम्पशन काढता येतं. चीफ अकाउंटंटने आणखी एक पिल्लू सोडलं. श्रीमंत मुद्रा करीत म्हणाले, महाराज, तुमचे अकाउंटंट मला निरनिराळ्या गोष्टी उजेडात आणायला लावत आहेत. ह्याची माफी असावी. अभय असेल तर बोलतो. कमिशनर नुसते हसले. श्रीमंत म्हणाले, किती ऑफिसर्स डायरीवरून खरी माहिती दरबारात कळवतात हे कोण सांगू शकेल? भत्ता प्रत्येक गाडी बाळगणारा ऑफिसर घेतो, पण महाराज, प्रत्यक्षात 5-5 अधिकारी भागीदाराने एकच गाडी वापरतात. 8 दिवसातून फार तर एका अधिकाऱ्याला त्याची गाडी एकदाच बाहेर काढावी लागत असे. आणि इतर ऑफिसरच्या गाड्यांना तर कन्व्हेन्स अलाउन्स ऐवजी टोईंग अलाउन्स मिळतो असेच म्हणायला हवे. त्या ऑफिसरच्या गाड्यांची अवस्था आपण पाहिलीत तर महाराज, त्यांनी गाड्या ठेवल्या आहेत की गाड्यांनी त्यांना ठेवले आहे, ह्यापुढे आणखी एक सत्य पचवणं कठीण होतं. कमिशनर समोरच्या स्वरात म्हणाले, डोंट वरी, आय विल लुक इट दॅट पर्सनली. मुजरा करून श्रीमंत निघाले. तेवढ्यात कमिशनरने विचारलं, या तबकाचं काय करायचं? थोरल्या महाराजांच्या नावे मेयर्स फंडात जमा करावं महाराज. श्रीमंतांनी खात्यात बस्तान बसवलं. जाता येता त्यांचा होणारा सलाम मुजरा हळूहळू साहेबांच्या पण अंगवळणी पडला. इतकंच नव्हे तर त्यांच्या वाचून साहेबांचं पान हलेनासं झालं. जाता येता साहेबांना श्रीमंतांची गरज पडू लागली. अर्थात त्याला आणखी एक कारण होतं. श्रीमंतांना बोलावणं पाठवलं की ते नेहमी जागांवर सापडतात. आता इथंच होते किंवा एवढ्यात कॅन्टीनला गेले असली उत्तरं साहेबांना कधीच ऐकावी लागली नाहीत. एक तर श्रीमंतांनी स्वतः कॅन्टीनमध्ये जाणं हे त्यांच्या दर्जाला साजेसं नव्हतं आणि त्याहीपेक्षा वेळेचा असा अपव्यय त्यांना मंजूर नव्हता. श्रीमंतावर मर्जी बसल्यावर एकदा केव्हा तरी साहेब म्हणाले, तुम्ही कधीही जागा सोडत नाही, हे फार क्रेडिटेबल आहे. श्रीमंत म्हणाले, सरकाराने चाकराचे जे कर्तव्य आहे ते त्यांनी नीट बजावल्याबद्दल मुळीच कौतुक करू नये. इथे आम्हास प्रत्येक मिनिटाचे वेतन दिले जाते. आम्ही जाग्यावरच असायला हवे. अहो पेशवे, मग इतरांना हे असं का वाटू नये? ह्याचा जबाब देणं कठीण आहे. सध्या चहा पाण्यात किती वेळ जातो याची कुणाला कल्पना आहे का? श्रीमंत म्हणाले, ह्याचं विवेचन एकदा आम्हास ग्रासले होते. आम्ही तेव्हा एक हिशोबही करून ठेवला होता. महाराजांनी परवानगी दिली तर आम्ही तो इथे पेश करू. जरूर महाराज.
आम्ही एकदा असा विचार केला की एका सेवकाने 15 मिनिटे चहा पिण्यात घालवली. फक्त एक दिवस महापालिकेत 80,000 सेवक आहेत. प्रत्येकाची 15 मिनिटे धरल्यास महाराज एक दिवसात 12 लक्ष मिनिटे चहा पिण्यात जातात. मिनिटाचे 20,000 तास होतात. आम्ही पुढे 8 तासांचा दिवस धरला तेव्हा महाराज त्याचे 25 दिवस झाले. 25 दिवस म्हणजे 6 वर्षे पूर्ण होतात. वर काही दिवस उरतात. ह्याचा अर्थ महाराज नगरपालिका 6 वर्षे सगळ्यांना फुकट पगार देते. त्याऐवजी तिला सेवकाकडून काहीही मिळत नाही. साहेबांनी विचारलं, हे फक्त एकच दिवस 15 मिनिटं चहात गेली असं धरलं तर? होय सरकार. मग ही यंत्रणा कशी सुधारणार? आम्हाला जे वाटले ते आम्ही बोललो. सेवक जिथे जबाबदारीने वागत नाही तिथे अधिकाऱ्याने आपले अधिकार वापरायलाच हवेत. अधिकार वापरायचे म्हणजे काय करायचं? धाक असल्याशिवाय माणसे सरळ होत नाहीत. तुमच्या पूर्वजांनी राज्य केलं ते कसं केलं? त्यांनी अनेकांची मनं जिंकली असणार. जिथे जिंकली तिथे जिंकली. इतरांच्या बाबतीत ते शिक्षेच्या भीतीने म्हणजे काळ बदललाय. पण महाराज पुन्हा फटक्यांची शिक्षा करायचे कायदे निघायला हवेत. तसे जर निघाले तर? टेलिफोन आला म्हणून पुढचं बोलणं थांबलं आणि एक दिवशी अख्खं कॉर्पोरेशनचं वातावरण ढवळून निघालं. जाहीर चौकशी व्हायला हवी म्हणून नगरसेवकांनी कॉर्पोरेशनचा हॉल दणाणून टाकला. केशव गणपत मुकादमा रातोरात प्रसिद्ध झाला. तरी श्रीमंत शांत होते. प्राथमिक चौकशीत ते निग्रहाने म्हणाले, आम्ही केले ते योग्य केले. आम्हास जसा अन्याय सहन होत नाही तसाच खोटेपणा आणि लबाडीही रुचत नाही म्हणून तुम्ही मुकादमाला चाबूक मारलात? होय सरकार. साहेबांना हसावं का रडावं कळेना. चौकशीचं सत्र थेट कमिशनरपर्यंत गेलं. ठरलेल्या दिवशी कमिशनरच्या ऑफिसात 2-3 कमिट्यांचे चेअरमन, 2 डेप्युटी कमिशनर, स्वतः कमिशनर आणि त्यांच्यासमोर नंबरपणे उभे राहिलेले श्रीमंत अशा ताटात चौकशी सुरू झाली. कमिशनर साहेबांनी समोर ठेवलेली फाईल वर चाळली आणि मग ते म्हणाले, मिस्टर पेशवे, यू हॅव बीन कॉल्ड हिअर फॉर युअर मिसबिहेवियर. आम्हास त्याची पूर्ण कल्पना आहे. त्या संदर्भात आम्हासही काही सांगायचे आहे. तेवढ्याचसाठी आपण इथे जमलो आहोत. जे काही सांगायचं ते मोकळेपणे आपण झटपट सांगून टाका. वेळ थोडा आहे. ह्या सर्वांना कामं आहेत. श्रीमंत वाकून म्हणाले, नमस्कार. आपण या सर्व अधिकाऱ्यांना जाण्याची अनुज्ञा द्यावी. त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ इथं का बरे वाया घालवावा हे आम्हास समजत नाही. डेप्युटी कमिशनर काही बोलणार तोच कमिशनर साहेबांनी त्यांना थांबायची खूण केली. ते श्रीमंतांना म्हणाले, त्यांना मुद्दाम बोलावलं आहे. श्रीमंत म्हणाले, दरबाराचा अवमान व्हावा असा हेतू आमचे मनास शिवलेला नाही. पण महाराज, काही स्पष्ट सांगताना जर अवमान घडल्यासारखा वाटेल तर सेवकास अभय असावे. बोला. चौकशीची ही प्रथा आम्हास मंजूर नाही. तुमच्या मते ही प्रथा कशी हवी होती? श्रीमंत सगळ्यांकडे पाहत निर्भीडपणे म्हणाले, आपण सर्व पालिकेतील मोठे अधिकारी आहात. आपणावर जबाबदारी फार, जोखीम मोठी. 70 लाखांवर प्रजाजन असलेले राज्य चालविणे ही मोठी कामगिरी. तेव्हा माझ्यासारख्या शूद्र अधिकाऱ्याची कैफियत ऐकण्यास आपण आपला वेळ घालवावा हे अनुचित आहे. एवढे बोलून कमिशनर साहेबांकडे वळून श्रीमंत म्हणाले, महाराजांनी देखील हे कष्ट घ्यायला नको होते. कमिशनर म्हणाले, भले, मग ही कामं कोणी करायची? श्रीमंत म्हणाले, आम्ही ज्यांच्या हाताखाली काम करतो त्यांच्यावरच ही जबाबदारी सोपवायला हवी. कोणतेही प्रकरण वर सुपूर्द करायची सोय ज्या यंत्रणेत असते तिथे मधले सर्व अधिकारी फक्त वटवड्याचे काम करतात. कोणत्या हुद्द्यापर्यंत कोणते अधिकार असावेत हे ठरवणे अगत्याचे आहे. आपण फक्त धोरण आखून द्यायचे, अंमलबजावणी इतरांनी करायची. आपण आमची चौकशी करत आहात याचा अर्थ अंमलबजावणी आपण आपल्याकडे घेतलीत असे होईल. तर मधले अधिकारी कार्यक्षम कसे होतील? धोरण पक्के ठरवले नाही म्हणजे प्रत्येक प्रश्न स्वतःकडे घ्यावा लागतो. डेप्युटी कमिशनर म्हणाले, एक जबाबदार अधिकारी हाताखालच्या माणसाला फटके मारतो हे आजवरच्या इतिहासात घडलेले नाही. मग धोरण ठरवायचं कसं? हुजुरांचे म्हणणे अत्यंत उचित आहे. म्हणूनच ह्या सेवकाच्या शंकेचे त्यांनी निरसन करावे अशी नम्र विनंती आहे. चौकशीसाठी जमलेल्या मेंबर्सना गंमत वाटू लागली. ती केवळ श्रीमंताच्या दरबारी पद्धतीच्या भाषेमुळे. त्याचबरोबर त्या भाषेला एक वास्तवतेचे अत्यंत निर्भीड असं तेज होतं. सर्वांच्या हावभावावरून काय ते समजून
श्रीमंत पुढे म्हणाले, या चौकशीचे खरे तर प्रयोजनच नाही. शासनाने आमची ठराविक कामगिरीवर नेमणूक केली आहे. आम्हास आमच्या कामाचे संपूर्ण तांत्रिक ज्ञान आहे. दिलेले काम करण्याची तळमळ आहे आणि हे काम कसे करायचे ह्याचे कसबही हे गजाननाने आम्हाला दिलेले आहे. ज्ञान, तळमळीची इच्छा आणि कसब या 3 गोष्टी एकत्र आल्या तर कार्य बिघडताच कामा नये. आम्ही शासनाकडे फक्त अधिकार मागत आहोत. सिमेंटमध्ये भेसळ आहे हे आम्ही जाणले. मुकादमाच्या संमतीने तरीही तेच सिमेंट वापरले जात होते, तेही आम्ही पाहिले. आमची तळमळीची आग मस्तकाला गेली. कोप आवरेनासा झाला. आम्ही त्यास चाबकाचे फटके मारले. चाबकावरच भागवावे लागले. ते काळ बदलला म्हणून. शनिवारवाडा बांधताना असाच एक प्रकार घडला. तेव्हा थोरल्या महाराजांनी गवंड्याचे हात तोडले होते. आम्ही फटके मारले. ह्यात आम्ही काही चूक केली आहे असे आम्हास वाटत नाही. हाताखाली माणसावर वचक कसा बसवायचा ते ठरवण्याचा अधिकार आम्हास मिळावयास हवा. त्याची चौकशी होता कामा नये. श्रीमंतांचं निवेदन संपताच कमिटी चेअरमननी विचारलं, तुमच्या विरुद्ध तक्रार आल्यावरही चौकशी होता कामा नये असं तुमचं म्हणणं आहे का? ही लोकशाही आहे. इथं प्रत्येकाला प्रोटेक्शन मिळायला हवं. श्रीमंत मान वाकून म्हणाले, स्वकर्तव्याची जाणीव ज्या देशातील नागरिकांना झालेली आहे तोच देश लोकशाहीसाठी लायक आहे. कर्तव्य कशाशी खातात हे ज्यांना कळत नाही तिथे लोकशाही राबवली म्हणजे राज्ययंत्रणा खिळखिळीच होणार. कमिशनर म्हणाले, ही चर्चा इथं करण्यात अर्थ नाही. तुम्ही त्या मुकादमाला फटके मारले त्याबद्दल काय ते सांगा. तुमचं वर्तन म्युनिसिपल सर्व्हिस कोडप्रमाणे आक्षेपार्ह आहे. बोलता बोलता कमिशनरने बेल वाजवली. शिपाई आला. बाहेर ते मुकादम आले त्यांना बोलवा. सर्वांना 5 वेळा नमस्कार करीत मुकादमा आत आला. जमलेल्या चेअरमनपैकी एक जण म्हणाला, साहेबांना मी सगळं सांगितलं आहे. न घाबरता काय ते सांग. मुकादमा तसाच उभा राहिला. कमिटी चेअरमन पुन्हा म्हणाले, साहेब तुला काहीही म्हणणार नाही, सगळं सांग. तुझ्या पाठीवरचे वळी त्यांना दाखव. मुकादमाने सगळ्यांकडे पाहिलं आणि श्रीमंताकडे हात करीत तो कमिशनरला म्हणाला, साहेब ह्यो इथं उभा आहे तो देव माणूस आहे. माझी काय बी तक्रार नाही. म्या चूक केली सा. ह्या साहेबानं डोळं उघडलं माझं, कानाला खडा लावला. बघा आता ह्यातनं वंगाळ काम नाही व्हायचं. अन साहेब ते कंत्राटदाराचं पण बघा जरा, माणूस लई बेरकी आहे. त्याच्यावर ध्यान ठेवायला हवं. पेशवे साहेबाला सांगा. कमिशनर साहेबांनी ताबडतोब जे ओळखायचं ते ओळखलं. समोरची फाईल पुन्हा उघडत ते म्हणाले, कोण आहे कॉन्ट्रॅक्टर त्या कामाचा? कुणीतरी उत्तर द्यायच्या आत श्रीमंतांकडे नजर टाकलीत, पण कमिटी चेअरमनपैकी एकाकडे बोट दाखवीत मुकादमा धीटपणे म्हणाला, ह्या साहेबांच्या नात्यामधलाच आहे बघा. कमिशनरने पुन्हा बेल वाजवली आणि ते मुकादमाला म्हणाले, ठीक आहे तुम्ही जा आता. शिपाई मुकादमाला घेऊन गेला. मामला काहीसा कमिटीच्या चेअरमनवरच बेतला म्हणून तेही निघाले. श्रीमंत थांबले. कमिशनर त्यांना म्हणाले, आपण गेलात तरी चालेल. श्रीमंत म्हणाले, नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आम्हास काही निवेदन करायचे आहे. सरकारने कृपावंत व्हावे. सेवकास बोलण्याची अनुज्ञा द्यावी. कमिशनरने बसण्याची खूण केली. श्रीमंत म्हणाले, आम्हास इतरांचे दाखले देण्यास प्रशस्त वाटत नाही. त्याने काहीही सिद्ध होत नाही. तरीही महाराज थोरल्या माधवराव पेशव्यांचे उदाहरण सांगावेसे वाटते. श्रीमंत म्हणत, कपाळशूळ उठला असल्यास निव्वळ कपाळशुळावर इलाज करून फायदा नाही. श्रीमंत राजवैद्याला नेहमी सांगत की दुखण्याचे मुळी घाव घाला. त्याप्रमाणे महाराज बांधकामात दोष निर्माण का होतात, माणसे बेईमान का करतात ह्याचा शोध घ्यायचा असल्यास सरकार थेट मुळी घाव घाला. कमिशनर विचारात पडले. समोरचा माणूस वेचक बोलत होता. निश्चित योजनेविषयी तो बोलत नाही ह्यात संदेह नव्हता. त्यांनी विचारलं, योजना आहे का तशी? जवळ आहे हुजूर. सांगा. सरकार आपल्या सेवेत रुजू होऊन 1 साल पुरे व्हायचे आहे, पण महाराज आकलन होणार नाही असे दिसते, असे ऐकू येते. इथे हाच रिवाज आहे. हे पाहून मन विषण्ण झाले. आम्ही सध्या ज्या बांधकामावर देखरेख करीत आहोत तेच उदाहरण घ्या महाराज. ते काम 52 लाखाचे आहे. कंत्राटदाराने त्या कामासाठी त्याची किंमत केवळ 44 लाख सांगितली. 52 लाखाचे काम त्या 44 लाखात कसं परवडते हा विचार कुणीच केला नाही का? आमच्या पूर्वजांनी कोणतीही आधुनिक यंत्रसामग्री हातात नसताना भले भले दुर्ग बांधले, तटबंदी बांधल्या, धर्मशाळा बांधल्या,
देवालयांची रचना केली त्या इमारती आज 2 शतकानंतर डौलात उभ्या आहेत. त्यांचा चिरा निखळला नाही. महाराज स्पष्ट बोलतो, माफी असावी. महापालिकेने गेल्या वर्षी बांधलेल्या इमारती पहिल्या पावसात धो गळतात. बाजारात 10 पैशाचे लिंबू 9 पैशाने मिळत नाही आणि इथे 52 लाखाची इमारत 44 लाखात मिळते. ह्याचा अर्थ हुजूर 8 लाखांची बेईमानी आपणच मान्य केली आहे. फटके कंत्राटदाराला मारायला हवेत. महाराज आमचा दिल फाटून जातो. आम्ही मुकादमाला मारले. कमिशनर स्तंभित झाले. श्रीमंता इतकेच अस्वस्थ झाले. मनाला ओळख पटली. समोरच्या माणसाला यत्किंचित इंजिनियरला त्यांना पेशवे या नावाने हाक मारवेना. नकळत ते म्हणाले, श्रीमंत माफी असावी. कमिशनर म्हणाले, तुम्हीच माफ करा. आम्ही यंत्रणेचे बांधील आहोत. श्रीमंत म्हणाले, सरकार आम्ही ते जाणतो. म्हणूनच एकच मागणी आहे आम्हाला. आमचे अधिकार द्या. आमचं सत्व पणास लावा. आमच्या बुद्धीचा कस पहा. सरकार इमानदारीला दाद द्या. एवढीच भीक मागतो. इमानदारीला वावरायची चोरी झाली आहे. तिला फक्त यंत्रणेचं पाठबळ द्या. ह्याच कार्यालयात आम्ही चमत्कार घडवून दाखवू. दरारा बसू. आमच्या कारभाराची जाहीर चौकशी करून धिंड काढू नका. कामात कमी हाती घेतलेले कार्य सिद्धीस जाईतो आमची बदली होऊ देऊ नका. 44 लाखात आम्ही 52 लाखाचे माप नगरपालिकेच्या पदरात टाकतो की नाही एवढंच पहा. कमिशनर म्हणाले, तोपर्यंत माझीच बदली झाली तर? श्रीमंत ताडकन म्हणाले, मग महाराज आम्हाला सेवेतून मुक्त करा. श्रीमंतांनी राजीनामा सादर केला. कमिशनर म्हणाले, ह्या यंत्रणेबद्दल प्रेम वाटतं म्हणून आम्ही तुमचा राजीनामा स्वीकारत नाही. तुमच्यासारख्यांची इथं सतत कुचंबना होणार म्हणून. श्रीमंत रघुनाथ पेशवे जसे आले तसे गेले. जातानाही त्यांनी सत्व सोडलं नाही. आणि घराण्याची परंपरा. कमिशनर पासून ते स्वतःच्या खात्याच्या साहेबापर्यंत त्यांनी नजराने दिले. 11 मावळे 11 तबकासहित ऑफिसात आले. विणलेले रुमाल उचलीत नम्रपणे बाजूला उभे राहिले. श्रीमंत रिक्त हस्ते आले नाहीत, रिक्त हस्ते गेले नाहीत. मेयर आणि कमिशनर यांच्या मोटारीजवळच्या खांबाला तो कुदरेबाज तुकतुकीत कांतीचा घोडा आता कुणाला दिसत नाही. पुढे दिसणार नाही तरी जाणारे येणारे तबकतात. धन्यवाद.